डॅशिंग आहे, हिंमत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तशा विचाराची ती आहे नंदाताई. आणि हा प्रकल्प इथं राहिला तर आमच्या चंदगड तालुक्याचं फार मोठं नुकसान होईल. हा लढा त्यांनी स्वतः नंदाताई बाबुळकरने आपल्या हातात घेऊन केला. ही काय साधी गोष्ट नाही. पण तो घालवला बाजूला. अशा माणसाला शेवटच्या वेळेला त्यांच्या पुतण्यानंच अशा पद्धतीचं बाजूला 40 आमदार फोडून घेऊन आणि सत्ता सगळी दिली होती बघायसाठी म्हणून शरद पवारने अजितदादांच्याकडं. त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करून त्यांना ह्या वयामध्ये इतका त्रास घ्यायला लावला हे लोकांना पटलेलं नाही. बाबा ही एक फार मोठी शक्ती होती. त्यांनी जे राजकारण केलं ते सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद आणि मग नंतर मग विधानसभेमध्ये मंत्री आणि मग राज्याचा म्हणजे अध्यक्ष. बाबांचं आम्ही काम त्यावेळेला बघितलं. असं मग जाजमावर बसले तर दिवसभर बसायचे. सकाळी आंघोळ करून 8, 8:30, 9ला आलं की दिवसभर लोंढेच्या लोंढे यायचे चंदगडपासूनची इथपर्यंत. इतकी प्रचंड कामं केली. चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चर्चेची आणि चुरशीची होताना दिसत आहे. वेगवेगळ्या पक्षाचे आणि वेगवेगळ्या गटातटाचे असे मिळून एकूण 5 उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. महाविकास आघाडीकडून 1, त्यानंतर महायुतीकडून 1 आणि जनस्वराज पक्षाकडून 1 आणि 2 हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन काम करणारे विष्णुपंत केसरकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. यंदाची होऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक लढली जात आहे. पक्षफुटीनंतर ही पहिली निवडणूक आहे. पक्षातील लोक 2 गट झाल्यामुळे, 2 पक्ष झाल्यामुळे एकाच विचाराचे लोक, एकाच पक्षातील लोक हे वेगवेगळ्या अनुषंगाने किंवा वेगवेगळ्या पक्षातून हे आता सामोरे आलेले आहेत. कशी वाटते, पूर्वी देखील ह्या निवडणुका होत होत्या आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये काय फरक आहे आणि काय वाटते जनता या अशा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाईल? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची निवडणूक यापूर्वी कधी झाली नाही. याचं कारण असं की एका पक्षामध्ये 2 पार्ट्या झाल्या. म्हणजे शिवसेना फुटली, शिवसेनेमध्ये 2 पार्ट्या झाल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची एक पक्ष होता राष्ट्रवादी पक्ष, त्याच्यामध्ये 2 पार्ट्या झाल्या. त्यातले काही आमदार फुटून गेले, तिकडचे शिवसेनेमधले आमदार फुटून गेले आणि सगळं गोंधळाचं एकूण सगळं वातावरण निर्माण झालं आणि पक्षफुटीच्या ह्याच्यात चिन्ह वेगवेगळ्या प्रकारची. परत शरद पवार साहेबांनी ज्यांनी पक्ष काढला त्यांना चिन्ह वेगळं घ्यावं लागलं. तिकडे शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे त्यांना चिन्ह वेगळं घ्यायची पाळी आली. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या कोर्टाच्या निर्णयामुळे आणि ह्यामुळे हे सगळा गोंधळ उडून गेला. पक्षांतरबंदीचा हिथं काही शिल्लकच उरलेलं नाही. पक्षांतरबंदी राहिली बाजूला आणि त्याला वेगवेगळे कलाटणी देऊन 40 आमदार फुटले. म्हणजे पण ज्यांनी पक्ष तो निर्माण केला, ज्याचे मूळ अध्यक्ष आहेत ते राहिले बाजूला आणि बाकीच्या दुसऱ्यांच्या ज्यांनी AB फॉर्म ज्यांच्याकडून नेला त्यांनाच बाजूला काढलं गेलं. अशा प्रकारचा दयनीय अवस्था या ठिकाणी महाराष्ट्रात झाली आणि त्यामुळं वादळ निर्माण झालं. आणि ती अवस्था अतिशय एवढी बिकट झाली की अपक्षांचं एक मोठं जाळं निर्माण झालं. अपक्ष लोक जास्त उभा राहायला लागले आणि त्याच्यात भाजपमध्ये बी त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं निर्माण झाली. एकनाथ शिंदे भाजपकडं, अजितदादा फुटून गेले 40 आमदार घेऊन, त्यांचाही सहभाग भाजपमध्ये. आता ह्या जागा एकूण 288 पैकी 2 पक्षांनीच लढवायला पाहिजे होत्या किंवा 3 पक्षांनी लढवायला पाहिजे होत्या. त्या ठिकाणी आता हे त्यांच्यात 2-3 जण आणि ह्यांच्यात तिघजण अशी 6 ठिकाणी ह्या विभागण्या झाल्या. त्यामुळे हे सगळीकडं वातावरण ही लोकांच्यामध्ये संभ्रमावस्थेचं आणि लोकांना कुठल्याही रुचलेलं नाही. ज्या पक्षातून आपण निवडून येतो त्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये फुटून जायचं असेल तर 2/3 माणसं गेली पाहिजे असा तो नियम आहे. पण इथं या ठिकाणी मात्र ही 40 आमदार फुटून गेले आणि ते कशासाठी गेले तर तो एक व्यक्तिगत स्वार्थ होता. तो काय लोकांनी कुठं त्रास दिलेला नव्हता किंवा लोकांची इच्छा नव्हती की असंच चालायला पाहिजे होतं. विरोध हा असायला पाहिजे, त्याशिवाय राज्य पण चालत नाही किंवा संघटना पण चालत नाहीत. विरोधच जर नसेल आणि विरोध पूर्ण मोडून काढायचं तत्त्व जर सुरू केलं माणसं म्हणजे कुठल्याही पक्षानं
तर ते मग लोकांच्यामध्ये लोकशाहीच्या दृष्टीनं मारक आहे. पक्ष फोडण्याचं काम, एकीकडे मतदार पळवणे किंवा ह्या अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी, ईडीची कारवाई करणे, अशा बऱ्याच गोष्टी होताना दिसत आहेत आपल्याला. चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता याला कशा पद्धतीने पाहिल, कशा पद्धतीने उत्तर दिलं वाटते आपल्याला? रुचलेलं आहे का चंदगडच्या नागरिकांना? नाही नाही, चंदगडच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसांना हा प्रकार उचललेला नाही. मग त्याच्यासाठी हजारो कोटी, लाखो कोटी रुपये त्याच्यात लाडकी बहीण म्हणून आपल्याला त्याचं हे मिळावं, म्हणजे हे सगळं विसरून जाऊन लोकांनी मतं द्यावी असाही प्रयत्न झालेला आहे आत्ताच्या ह्या राजकारणामध्ये. परंतु तिजोरी सगळी रिकामी केलेली आहे. पण हे रुचलेलं नाही लोकांना. आज जरी लाडकी बहीण म्हणून मदत दिली, ती किती लोकांना मिळाली? ती फार कमी लोकांना मिळालेली आहे. गावची लोकसंख्या 1500 ते 2000 असेल तर त्यातल्या जास्तीत 25 नाही तर 50 बायकांना त्याचे लाभ मिळाला असेल. म्हणजे काय बाकीची जनता सुखी झाली का? आणि त्या लाभाचा विनियोगसुद्धा जो झाला तो त्यांच्या मर्यादित 1 महिन्याचा खर्चा एवढासुद्धा त्याचा पैशाचा उपयोग नाही आहे. खरं म्हणजे 1500 रुपयाला काय येतं आहे? 1500 रुपयाला काय तसं म्हणजे येत नाही. पण जी कामाधंद्याला जाऊन किंवा आपलं पोटभर धंदा करायचा म्हणून जो काही धंदेवाले धंदा काढत होते त्या लोकांना धंदा काढण्यास इतपत तरी रक्कम आपल्याला मिळाली काय? नाही मिळाली. हे फक्त चैनीपुरते पैसे मिळाले त्यांच्या, आणि त्याचा उपयोग समाजासाठी काही झालेला नाही. उलट ह्याच्यामध्ये सरकार रसातळाला गेलं. आणि दुसरीकडनं बघितलं तर महागाई एवढी प्रचंड वाढली. भाजीपाल्याची एक पेंडी 50-50 रुपयाला, 100-100 रुपयाला मिळायची पाळी आली. तर तुम्ही ह्याचं शेंगतेल किंवा रिफाईंड तेल किंवा आणि काही कुठली तेलाची घेतली डाळींची ज्या जर किमती जर बघितल्या तर गगनाला भेटल्या. जवळजवळ 500-700 रुपयेचा फरक एका डब्यामागं 16 किलोच्या 700 रुपयेचा फरक त्या एकूण एशेल तेलामध्ये आपल्याला खायच्या खाद्यतेलामध्ये आपल्याला बघायला मिळतो. असं जे दर म्हणजे जे दैनंदिन गरजा आहेत बायकांच्या घरातल्या स्वयंपाकाच्या, त्या गॅसचे दर 900 वरनं 1200 रुपयेवर गेले. म्हणजे तुम्ही इकडं एक लाडक्या बहिणीसाठी म्हणून पैसे जाहीर करता, तुमच्या प्रसिद्धीसाठी म्हणून जाहीर करता, एक 1500 रुपये दिले म्हणून, ते बी अगदी क्षुल्लक कमी बायकांना, एक 50-100 स्त्रियांना देता. आणि या ठिकाणी दर मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता पेट्रोलचा दर नाही म्हटलं तर 110 रुपये जवळजवळ लिटर झाला आहे. डिझेलचा दर जवळजवळ 100 रुपये लिटर झाला आहे. बाकीचा मग गॅसेसचे रेट आणि ते वाढलेले आहेत. कुठल्याही मालाची किंमत ही कमी झालेली नाही. आणि ह्याच्यात वाईट फक्त असा विषय आहे की योजनेमुळं बाकीचे दर वाढलेत, महागाई वाढला असं आपल्याला म्हणायचं आहे. पण मी काय विचारतो आपल्याला, चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता ही महायुतीच्या योजनांना महत्त्व देईल की निष्ठावंत उभारलेल्या उमेदवारांना महत्त्व देईल? नाही, महायुतीच्या जी योजना आहे त्या युतीच्या योजनेला महत्त्व देणार नाही. जे निष्ठावंत आणि खरोखर कार्यकर्ते आहेत, ज्यांनी समाजासाठी जे काम करण्याची जी धडपड करतात आणि तळमळीचे नेते जे आहेत त्यांना प्राधान्य देणार. योजनेपेक्षा लोक ही निष्ठावंत लोकांना किंवा निष्ठेच्या पाठीमागं काम करणार, राज्य वाचवण्याच्या पाठीमागं किंवा उद्देशानं ती लोक, असं आपलं म्हणणं आहे. आपण पाहिले की बाबांच्यावर तुम्ही काम केलं आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर विधानसभा अध्यक्ष होते, त्यांच्यावर आपण काम केलं आहे. कसं बाबांचं काम राहिलं आणि बाबांच्यामुळं काय नेमकी शाश्वत कामं झालीत आणि त्याचा लोकांनी या नंदाताईंच्या पाठीशी उभे राहून कसं उत्तराई करायचं असं आपल्याला वाटतं? बाबा ही एक फार मोठी शक्ती होती. त्यांनी जे राजकारण केलं ते सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद आणि मग नंतर मग विधानसभेमध्ये मंत्री आणि मग राज्याचा म्हणजे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष. आणि त्यांच्या काळामध्ये एवढी कामं झालेली आहेत ही लोकांच्या उपयोगी, मी ज्यांच्या हजारो वर्षे जरी गेली तरीसुद्धा ज्याचा उपयोग होईल पिढ्यानपिढ्या लोकांच्यासाठी, अशी कामं त्यांनी केली. हे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, म्हणजे फाटकवाडी प्रकल्प, पाणी कमी पडायचं, निसरीच्या भागापर्यंत पाणी यायचं नाही, ते आज पाणी नदी तोडून तिथला तेवढा तलाव झाल्यामुळे ते पाणी भरपूर प्रमाणामध्ये आज यायला लागलं. तो नदीकाठचाच निसरीपर्यंतचा आणि त्या दड्डीपर्यंतचा सगळा भाग सुफलाम झाला. चंदगडचा भाग सुफलाम झाला. तिकडं ताम्रपर्णी ह्याच्यावरच धरणं काही झाली, काही बंधारी झाले, काही पाझर तलाव झाले. इकडं आमच्याकडं उच्चिंगी परवा उच्चिंगीची सुरुवात बाबांनीच केली. उच्चिंगीला फंड्स त्यांनीच लावला. आणि विशेष म्हणजे जे विरोध करत होते डॉक्टर पाटणकर, त्यांना आणून खरं म्हणजे ते
धरणाच्या विस्थापित लोकांच्यासाठी काम करणारी माणसं, पण त्यांना आणून त्यांनी तिथं नारळ वाढवला त्या काळात. म्हणजे जे कट्टर विरोधी त्यांचे प्रश्न मांडणारे, त्यांच्यासाठी झटणारे, त्यांनी येऊन तो नारळ वाढवला, फंड्स धरला, त्याला धरणाची सुरुवात केली आणि त्यांच्या पश्चामध्ये ते धरण आज पूर्ण झालं, तुथंडी भरून व्हायला लागलं आहे. आमच्या भागाचा कुळेऱ्याचा भाग असा सुजलाम सुफलाम झाला आहे. ही त्यांची पुण्य आहे. हे दुसरं कुणालाही त्याचं देता येणार नाही, श्रेय देता येणार नाही. एक भाग झाला. दुसरा भाग दळणवळणाच्या काही गोष्टी, रस्त्यांच्या गोष्टी आहेत, त्या तर प्रचंड प्रमाणात मदतीने केल्या त्या काळामध्ये. त्याशिवाय इकडं आमच्याकडं एक सरपणाला म्हणून प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांचेच हातभार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ते सुद्धा आता धरण अडवले, ते पाणी संपणार नाही. कडिंगलेला संपणार नाही, आजऱ्याला संपणार नाही, ते संकेश्वरच्या पुढं पण जाईल. म्हणजे एवढं ते या नदीला पाणी राहणार आहे. म्हणजे अशा तऱ्हेची कामं, एक शाश्वत कामं त्यांनी केली. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा, राजकारण करताना राजकारणापुरतं राजकारण झाल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी समाजाचं काम, सामाजिक काम हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर राजकारण विसरायचं. मी आमदार किंवा मी काम केले, मी ठराविक लोकांचा आमदार नाही, मला लोकांनी जनतेने निवडून दिले, मी जनतेचा आमदार आहे. त्यामुळे त्यावेळेला ती विसरायचं, विरोध केलेला हा भाग विसरायचा आणि तो विसरून पुन्हा त्याला हाक मारायची, जवळ घ्यायचं. बाबांचं आम्ही काम त्यावेळेला बघितलं. असं मग जाजमावर बसले तर दिवसभर बसायचे. सकाळी आंघोळ करून 8, 8:30, 9ला आलं की दिवसभर लोंढे यायचे चंदगडपासूनची इथपर्यंत. इतकी प्रचंड कामं केली की आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या. हे कार्यकर्त्याला जनतेच्या गारानी त्याच्या व्यक्तिगतसुद्धा बाबी काही ह्या सगळ्या ऐकून घेण्याची सवय असली पाहिजे. म्हणजे त्याचं नाव, त्याचं गाव, त्याला मुलं किती आहेत, त्याचं बाकीची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, आता तू काय करतोस, इथपर्यंत ह्या सगळ्या ऐकून घेऊन असा करणारी ती व्यक्ती होती. आणि त्यामुळे खूप मोठा विकास या भागातला झाला. आणि आज त्यांचं नावच पडलं आहे की चित्रीकार बाबा त्यावेळचं. आता आमचे उच्चिंगकार बाबा म्हणून आम्ही आता त्यांना नाव दिले आमच्या भागातलं. बाकीची इतर ठिकाणची बाकीची हे आंबेबोळ किंवा बाकीचे जे प्रकल्प आहेत ते मुश्रीफ साहेबांनी केले, तशा प्रकारचं इथलंसुद्धा बाबांनीच केले ह्याचं कामं. तर त्या पद्धतीनं त्यांचं हे काम पाणीवाले बाबा असं त्यांचं काम होतं. त्यामध्ये फार मोठी त्यांनी ताकद खर्च केली, म्हणजे फंड्स आणण्याची किंवा ते फंड्स आणणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे उगाच आता बोललं आणि लगेच फंड्स आला आणि ते धरण उभं राहिलं असं नाही. त्याला काम करून घ्यावं लागतं. अधिकाऱ्यांना हे करायचं, धरणं मध्ये बांधायला लागतात, कुठं धरणं बांधायची ते हे करायला लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. खूप कामं केली त्यांनी. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 5 उमेदवार आहेत, पण तुम्ही नंदाताईंनाच का पाठिंबा दिला आहे? त्या नंदाताईंना पाठिंबा द्यायचं कारण असं, एक बाबा कुपेकरांच्या घराण्यामध्ये जन्माला आलेली मुलगी, तिच्यावर संस्कार चांगले आहेत, राजकीय संस्कार आहेत, कौटुंबिक संस्कार आहेत आणि स्वतः पेशानं डॉक्टर असल्यामुळं ती एक विद्याविभूषित आहे असं म्हणा. म्हणजे तिच्याजवळ ज्ञान पण आहे तेवढं. आणि ती सगळ्या जनतेला, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाईल. निवडून आल्यानंतर विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्या स्वतःबरोबर त्यांना पुढं न्यायचा प्रयत्न करेल किंवा सगळ्यांना सांभाळून नेईल. म्हणजे विरोधी पक्ष पण असतात त्याच्यामध्ये, त्यांच्यासह हे आपल्याजवळ असणारे मंडळी अधिक ती, ह्या सगळ्याच मंडळींना ती सांभाळून नेण्याची म्हणजे त्यांची थोडीशी ही दिसते, त्यांच्यामध्ये गुण दिसतात. तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. विकासाच्या बाबतीत नंदाताई कसं चंदगडचा विकास करतील, कसं ध्येय धोरणं त्यांच्या म्हणजे किंवा संकल्प करून पक्का चंदगडचा विकास करतील असं आपल्याला वाटतं? आता नंदाताई बाबुळकरनी मधल्या काळामध्ये त्या काही आमदार नव्हत्या, त्यांच्या आई आमदार होत्या. परंतु हे AVH काय कुठला AVH प्रकल्प आला, तो दूषित होता आणि चंदगडच्या दृष्टीनं ते अतिशय घातक होतं. अशा प्रकल्पाच्या वेळेला त्यांनी लढा उभा केला. चंदगडच्या जनतेला घेऊन लढा उभा करत असताना त्यांना खूप त्याच्यात त्रास झाला. अनेक लोक तुरुंगात गेले, अनेकांच्यावर अजूनही केसेस चालू आहेत. अजूनही स्वतः नंदाताई गेल्या, सगळ्या घेतल्या. पण उठाव जो केला किंवा मांडणी केली की हा प्रकल्प इथं का नको, का दूषित आहे आणि हा इथनं तुम्ही दुसरी घेऊन जावा, दुसरा प्रकल्प आणा आमच्या ह्याच्यामध्ये. परंतु आमची झाडी झुडपं किंवा भौगोलिक ह्याच्यामध्ये आमची जी हे आहे, म्हणजे चंदगडचं जे वैभव आहे
की म्हणजे झाडे नैसर्गिक वरदान जे आहे ते सगळं नेस्तनाबूत होईल. लोकांना त्या दूषित हवेपासून रोगराई सुरू होईल, कॅन्सरसारखे रोग सुरू होतील. आणि हा प्रकल्प इथं राहिला तर आमच्या चंदगड तालुक्याचं फार मोठं नुकसान होईल. हा लढा त्यांनी स्वतः नंदाताई बाभुळकरने आपल्या हातात घेऊन केला. ही काय साधी गोष्ट नाही. पण तो घालवला बाजूला. जो चंदगडमध्ये डेंजर प्रकल्प होता तो डॅशिंग नंदाताईंनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा डॅशिंग भूमिका घेऊन घालवला असं म्हणायचं. होय होय होय. तो तसं कुणाला शक्य नव्हतं. तो शक्य करून त्यांनी दाखवलं. ते शक्य करून दाखवलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या भागामध्ये नैसर्गिक सुबत्ता आहे. ह्या नैसर्गिक सुबत्तेमध्ये आमच्याकडे धरणं बांधली जातात, पाणी मात्र खाली जाते सगळ्यांना. आमच्याकडे पाऊस भरपूर पडतो, धरणं आमच्याकडे होतात, जमिनी आमच्या जातात, पण त्याचा उपयोग मात्र खालच्याना होतो. आणि त्याची झाडी झुडपं म्हणा किंवा ह्या डोंगरामध्ये अनेक तऱ्हेची वनस्पती पण आहे म्हणे. म्हणजे नैसर्गिक वनस्पती म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती पण खूप आहे, पण त्याचा अभ्यास अजून कोणी केलेला नाही. पण ते आंबोलीपर्यंत जर असा पट्टा जर सगळा आपण बघितला, आजरा आणि चंदगड, तर गडिंगला सोडा तुम्ही. गडिंगल्यामध्ये काय झाडी झुडपं किंवा त्याचं नैसर्गिकता ह्याची ही नाही आहे. पण आमच्याकडे मात्र त्याची ही मात्र खूप आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये अनेक योजना करता येतील आणि त्या त्यांच्या डोक्यामध्ये कायमपणे राहून त्या बाबांच्या पण होत्या आणि ह्यांच्या पण राहतील आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य सुरू होईल असा आम्हाला एक विश्वास आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या सांगता ह्या नंदाताई करतील असं वाटतं आपल्याला. डॅशिंग आहे, हिंमत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तशा विचाराची ती आहे नंदाताई. म्हणजे तसं काय असं वेळ घालवणारी दवडणारी नाही किंवा कसं तरी. कारण त्याचे गुण आणि संस्कार आहेत ते त्याचे संस्कार पूर्वीचे आहेत का नाही, त्या ह्याच्याप्रमाणे जर बघितलं का नाही तर ते डॅशिंग आहे. आणि स्वतः एज्युकेटेड आहे. तो एज्युकेटेड आहेत. म्हणजे मंत्र्याकडं किंवा यांच्याकडं जायला पाठपुरावा करायला ते काय पाठीमाग पुढं बघणार नाही. थोडक्यात नंदाताईंच्या विषयी लोकांनी विचार करायला हवा असंच आपलं म्हणणं आहे. होय 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 करावा. कारण का कारण त्याला तर त्यांचे म्हणजे कसं आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्यांचे सुद्धा गुण या पद्धतीनं लोकांना दिसतात. कारण त्यांनी त्या पद्धतीनं गेली 5-7 वर्ष, पाठीमागची 5 वर्ष आई असताना नाही, आई असताना आईचा सांभाळ आणि राजकारण त्यांनीच केले. परंतु ते स्वतः त्या नंदाताई बघत होत्या हे सगळं काम, राजकीय आणि हे सामाजिक कार्याचं हे. त्यामुळे आम्हाला वाटते की खात्री आहे, जर अन्याय होत असेल त्या अन्यायाला पेटून उठणारा जर नेता नसेल किंवा नेतृत्व करणारी माणसं नसतील तर मग नुकसान होतं. फार फायदा होतच नाही, नुकसान होतं. मग अन्यायाच्या विरुद्ध लढणारी माणसं जी आहेत ती जर अशा पद्धतीनं काम करणार असतील तर त्यांना जनता निश्चितपणानं त्यांच्याकडं सहानुभूतीनंच बघणार. नंदाताईंच्यात ते गुण आहेत. तर मला एक गोष्ट अशी म्हणायची होती की लोक काय करतील असं वाटतं तुम्हाला. बाबांनी ही सगळी विकास कामांचा डोंगर रचला, शाश्वत कामं, पिढ्यानपिढ्या विकास कामं. त्यानंतर आता तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आमदार संध्यादेवी कुपेकर असताना सुद्धा नंदाताईंनी पुढे येऊन काही गोष्टी विकास कामात, चंदगडच्या विकासाबद्दल त्यांनी खूप अग्रेसिव्ह भूमिका घेत त्यांनी काम केलेलं आहे. एवेसारखा प्रकल्प तुमचा हद्दपार केला इथून. म्हणजे नंदाताईंचं काम बघितलं तर एकंदरीत लोक म्हणजे जनता काय करेल असं वाटतं. त्यात बाबासाहेब कुपेकरांची त्यांच्या मागे असणारी ही पुण्याई किंवा ही जी बाबासाहेब कुपेकरांनी केलेली ही शाश्वत कामं चंदगडची जनता काय करेल आपल्याला वाटतं. नाही, जनता निश्चितपणानं त्याचं ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतंय. कारण आज जर बघितलं तर लोकांच्या लहान थोरांच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्याबद्दलची सहानुभूती आणि त्याबद्दलची भावना आहे. आणि नंदाताईला ते एक वेगळ्या दृष्टीनं, चांगल्या दृष्टीनं पाहतात त्यांच्याकडं बघताना की ह्या आम्हाला निश्चितपणानं ते पाठीमागचा इतिहास जर बघितला तर निश्चितपणानं आमचा विकास पण होईल आणि त्या चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना समानतेनं वागणूक पण देतील अशा तऱ्हेचा लोकांचा एक विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी आत्ता वाहून घेतले, राजकारण आणि समाजकारणाशी वाहून घेतले आणि त्याने हा निर्णय घेतला आहे असं समजा. ह्याच्या पाठीमागे घेतलेलंच होतं. म्हणजे त्यावेळी काय त्या आमदार नव्हत्या, पण तरी पण EVS प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काय काय प्रकार झाले तुम्हाला माहिती आहे. हां, तसं आता जग फार पुढं गेलेलं आहे आणि त्या जरी सासर म्हणून जरी नागपूरला असल्या, डॉक्टरीचा त्यांचा पेशा आहे, डॉक्टर आहेत, स्वतः विद्वान आहेत, आणि हे जरी असलं तरीसुद्धा 3 तासामध्ये ते इथे येऊ शकतात. आता आमदार बेळगावला राहतात, राजेश पाटील,
त्यांना भेटायला सुद्धा माणसासनं जायचं म्हटलं तर एस टीनं 3 ते 4 तास लागतात. तिने यायचं म्हटलं एखाद्या इकडं किंवा आमच्या तालुक्यामध्ये तिकडनं इकडे यायचं म्हटलं तर 1-2 तास लागतात, 2-2.5 तास लागतात. मग हा काय मोठा फरक नाही आहे. आणि या फरकामुळं कोण हे करत नाही. जर त्यांच्या मनात एखाद्याच्या प्रबळ इच्छा जर असेल काम करण्याची आणि लोकांच्या मध्ये राहून काम करून त्यांना अभय देण्याची किंवा ही सामाजिक काम करण्याची जर प्रबळ इच्छा असेल तर तो माणूस ते असल्याशिवाय किंवा तिची ती तेवढी ही असल्याशिवाय इच्छाशक्ती असल्याशिवाय तो आमदारकीच्या इलेक्शनमध्ये कशाला पडणार. बरोबर. आणि हे लोकांना सगळ्यांना माहीत आहे. जे आता ज्यांच्याकडे बघितलं जातं एक स्त्री माणूस असून सुद्धा एवढं प्रगल्भ हे विचार आहेत आणि त्या सुशिक्षित आहेत, ते काय अडाणी नाही आहेत. ताई सुशिक्षित आहेत, काम करतील, कुठल्याही कोपऱ्यात असतील, कारण नंदाताईंच्या डोक्यात आहे चंदगडचं व्हिजन घेऊन काम करायचं, त्यामुळे नंदाताई काम करतील. आणखी एक मोठा प्रश्न आहे की महाविकास आघाडी महायुती असे 2 फरक आहेत, 2 भिन्नता आहेत आता, आणि त्या पद्धतीचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंवा राहुल गांधींच्या मार्गदर्शनात हे सगळं चालू आहे काय. आणि महायुतीमध्ये पहिला तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा हे अशी टीम आहे, नरेंद्र मोदी वगैरे. काय दोन्हीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय फरक वाटतो आणि जनता काय वाटते, महाविकास आघाडीला स्वीकारेल की महायुतीला? नाही, महाविकास आघाडीला स्वीकारणार. त्याचं कारण असं, आज शरद पवार साहेबांचं वय वर्ष 84. शरद पवार साहेबांचं त्यांनी महाराष्ट्रासाठी म्हणून केलेले कारखान्यांची उभारणी असू दे, सूतगिरण्यांची उभारणी असू दे, अनेक मोठे प्रकल्प असू देत, ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या पहिल्यांदा रोजगार आपल्या लोकांना मिळाला पाहिजे. आपल्या तरुण पोरं आहेत त्यांना काम हाताला काम मिळालं पाहिजे. अशा तऱ्हेची दृष्टी ठेवून दृष्टीत्मक गोष्टी घेऊन हातात त्यांनी काम केलं आणि हे एवढी सगळी हे जाळं उभा केलं सहकाराचं. आणि सहकारातनं लोकांच्याकडे तर पैसे कुठं होते, सहकाराशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी तो मार्ग काढला आणि अनेक कार्यकर्ते निर्माण केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्याच्यातनं कार्यकर्ते उभारले, चांगले कार्यकर्ते विधानसभेवर गेले, विधान परिषदेवर गेले, काही मोठ्या संस्थांच्यावर गेले. हे सगळं करायचं काम हे शरद पवार साहेबांनी केले. आणि अशा माणसाला शेवटच्या वेळेला त्यांच्या पुतण्यानंच अशा पद्धतीचं बाजूला 40 आमदार फोडून घेऊन आणि सत्ता सगळी दिली होती बघायसाठी म्हणून शरद पवारने अजितदादांच्याकडं. त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करून त्यांना ह्या वयामध्ये इतका त्रास घ्यायला लावला, हे लोकांना पटलेलं नाही. अजितदादा गटांचा एक उमेदवार आहे आणि शरद पवार गटाचा एक उमेदवार आहे. दोन्ही राष्ट्रवादी जे ह्या आमने-सामने आलेले आहेत, ह्या दोनात तुल्यबळ ही लढत होती, बरोबर. तर दुसरी गोष्ट आणखी एक मला विचारायचं आहे की शरद पवारांचं प्राबल्य किंवा शरद पवारांचे कॉन्टॅक्ट आता चंदगडमध्ये असतील, त्याचा परिणाम कितपत जाणवेल या निवडणुकीमध्ये? खूप जाणवणार. कारण शरद पवार साहेबांच्यावर लहान म्हणजे सर्वसामान्य लहान जनतेपासून ते मोठ्यांच्यापर्यंत, ज्येष्ठ माणसांच्यापर्यंत म्हणा किंवा कोट्यावधीपर्यंत ज्याची हे आहे त्यांच्यापर्यंतचा पगडा एक फार मोठा आहे. म्हणून त्या माणसानं आयुष्यभर देशाची सेवा केली. संरक्षण मंत्री होते, देशाचे कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना तरी सगळ्या पूर्ण देशामध्ये 72,000 कोटी रुपयाचं कर्ज, सहकारातलं सगळ्यांचं कर्ज पूर्ण नील केलं होतं, माफ केलं होतं. आणि ही चंदगडकरच नाही, आजरेकर म्हणा किंवा आमच्या जिल्ह्यातली सगळी माणसं किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढी सगळी माणसं आहेत जी सहकारात काम करतात ती सगळी माणसं जाण ठेवणार. सोसायटीची कर्ज माफ करणं, 72,000 कोटी रुपये पूर्ण सोसायटी नील करणं, कसा 7 कोरा करणं, हे त्याचं एक केवढं मोठं काम आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे की परिवर्तन हे चंदगडमध्ये अटळ आहे? हो, 100% आहे. परिवर्तन हो, परिवर्तन. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगडचा शाश्वत विकास व्हावा या अनुषंगाने राज्य टिकलं पाहिजे, समाज टिकला पाहिजे, फोडाफोडीचं राजकारण बंद झालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचा विचार करता तुम्ही कोळिंद्रे मतदारसंघातील आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला काय आव्हान करताय? नाही, यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये नंदाताई बाबुळकरांच्या माध्यमातून जे शरद पवार साहेबांच्या पक्षातनं जी उमेदवारी मिळालेली आहे ती अक्षरशः ह्या आजच्या घडीला अतिशय आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचं आहे. आणि त्या उभा राहिलेल्या एक अतिशय सुसंस्कृत ताईंना सगळ्यांनी मदत करावी आणि महाविकास आघाडी
च्या तुतारीच्या चिन्हावर आपलं पवित्र मत देऊन त्यांना विजयी करावं. आजरा तालुक्यातील हे मोठं व्यक्तिमत्व विष्णुपंत केसरकर सहकार, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये विष्णुपंत केसरकरांचं नाव आहे. वेगवेगळ्या निवडणुकामध्ये ज्या बाजूला विष्णुपंत केसरकर त्या बाजूने निकाल लागलेला आजार आपण पाहिलेला आहे, गुलाल लागलेला आपण आजार पाहिलेला आहोत. आणि यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांना सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. याशिवाय चंदगडकर हे महायुतीच्या योजनांच्या पेक्षा निष्ठेला महत्त्व देऊन डॉक्टर नंदाताई बाबुळकरांना विजयी करतील असे मत देखील आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.